जे कोणी पक्ष आणि लोक म्हणतात की हिंदी भाषा ही शिकवली जाऊ नये, तसेच हिंदी ही राष्ट्रभाषा नाही, ज्या वेळेला यूपी बिहारला किंवा दिल्लीमध्ये जातो किंवा इतर मराठी शिवाय आम्हाला कोणतीच भाषा आली नाही, तर मग आमच्या लोकांनी तिकडं काय करावं? आज देशामध्ये कुठेही गेलात तरी देखील हिंदी भाषा ही बोलली जाते, काही ठिकाणी इंग्लिश भाषेमध्ये देखील बोलतात। छत्रपती संभाजीराजांना 16 भाषा अवगत होत्या, मग तुम्ही त्यांच्या विचारांना लाथ मारणार आहात का, असा सवाल देखील संजय गायकवाड यांनी केलाय। शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ हे बहुभाषिक होते, त्यांना सगळ्या भाषा यायच्या आणि त्यांनी भाषा शिकून काही चूक केलं का, असा सवाल देखील संजय गायकवाड यांनी विचारलाय। अरे, आज आमचं पोरग महाराष्ट्राचं जगात फिरलं तर त्याला जगाच्या सर्वच भाषा आल्या पाहिजेत। एवढंच काय, हिंदीच नाही तर उर्दू भाषा देखील पहिल्या वर्गापासून शिकवली गेली पाहिजे। अशा आतंकवाद्यांचे मेसेजेस जातात, त्यांना आपल्याला उर्दू समजत नाही म्हणून ते पकडले जात नाहीत। उर्दू देखील आपण शिकवली पाहिजे, असं संजय गायकवाड यांनी म्हटलं आहे। संदर्भामध्ये आता सध्या त्याला सक्ती करू नका असं पुढे येत आहे, कसं बात? बघा, जे कोणी पक्ष लोक म्हणतात की हिंदी शिकवली पाहिजे नाही, हिंदी राष्ट्रभाषा नाही, आता मला सांगा, आम्ही ज्यावेळेला यूपी बिहारला दिल्लीमध्ये जातो किंवा इतर राज्यामध्ये जातो तर आम्ही काय नुसतं मराठी शिवाय जर आम्हाला कोणतीच भाषा आली नाही तर आमच्या लोकांनी तिकडे काय करावं? आज देशामध्ये कुठेही गेलं तर हिंदीमध्ये बोलल्या जातं, इंग्लिशमध्ये बोलल्या जातं। माझं म्हणणं आहे की छत्रपती संभाजीराजांना 16 भाषा अवगत होत्या, मग तुम्ही त्यांच्या त्या विचाराला पण लाथ मारणार आहात का? शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ हे बहुभाषिक होते, त्यांना सगळ्या भाषा यायच्या, मग ते काय लोक ते काय हे म्हणजे त्यांनी जे काय केलं, चूक केलं भाषा शिकून? अरे, आज आमचं पोरगं महाराष्ट्रातला जगात फिरल तर त्याला जगाच्या भाषा आल्या पाहिजे। एवढंच माझं काय, हिंदीच नाही उर्दू भाषा पहिल्याकडून शिकवली पाहिजे। हे अशा आतंकवाद्यांचे जे मेसेज जातात ना, आपल्याला उर्दू समजत नाही म्हणून पकडल्या जात नाही, उर्दू पण शिकवली पाहिजे।